केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या बोगद्याच्या उत्खननासाठी पालघरच्या सफाळे येथील जलसार गावात घरांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानामुळं ग्रामस्थ अक्षरशः जीव मुठीत घेऊन राहतात. काही ग्रामस्थ आहेत आपल्यासोबत, त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे आपण जाणून घेऊया. काका, नाव काय आपलं? हरिचंद्र देवराम घरत, जलसार दर्शतपाडा. काय स्थिती आहे आमच्या गावामध्ये जेव्हापासून बोगद्याचं काम चालू झालं टनलचं, तेव्हापासून जवळजवळ 200च्या वरती घरांना तडे गेल्यात. घरांचं पांडिशन खलास होऊन गेले. घरं अक्षरशः पडण्याच्या ह्याच्यावर स्थितीमध्ये आहेत. आणि आम्ही यांना वारंवार जवळजवळ 5 महिने झालं वारंवार त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन कंप्लेंट करतो, पण त्याच्यावर काहीच कोणी लक्ष देत नाही. काही महिला आहेत. काकी नमस्कार. काय स्थिती आहे? कसं वाटतं तुम्हाला जेव्हा ते स्फोट वगैरे घडवतात तेव्हा अख्खा घर आमचं हलतं. अख्खा घर हलतो आणि आम्हाला भीती वाटते एकदमचं बाहेर पलावंच. रात्री झोपताना वगैरे काय हो, रात्री झोपताना असं जाम भीती वाटते का आता घर कोसलेल का काय असं. नक्कीच घरात राहताना खूप भीती वाटते. काही सरपंच आहेत या ठिकाणचे, उपसरपंच. दादा, नाव काय? आणि नमस्कार, मी जलसर उपसरपंच व्यंकुश म्हात्रे. आणि इथे जे ग्रामस्थांचं बोलणं आहे त्या पद्धतीने आम्ही 4 ते 5 महिने झालं पाठपुरावा केलेला आहे. तेव्हा कंपनीने एक लेटर दिलं की आता तुमच्या क्रॅक्स असेल त्याचं आणि पुढे जाऊन पण आम्ही तुम्हाला जी भरपाई देऊ. परंतु जे लोकांचं व्हॅल्युएशन आल्यानंतर आणि 65 अप्रुव्हल आणि 151ची त्यांनी लिस्ट केली ते आमच्या लोकांना मान्य नाही मिळालं. म्हणजे प्रत्यक्षात जास्त घरांचं नुकसान झालेलं आहे. हो, 200हून अधिक घरांचं नुकसान झालेलं आहे. आणि कंपनीने किती घरं हे सांगितलं? 65 म्हणजे 65 घरं अप्रुव्हल केले आहेत, दुसरी वेटिंगवर आहेत. परंतु जे आलेले व्हॅल्युएशन आहेत ते आमच्या लोकांना मान्य नाही मिळत, कारण की त्या पद्धतीने ते व्हॅल्युएशन मिळत नाही. जे घरांना जे नुकसान झाले त्या पद्धतीने ते व्हॅल्युएशन नाही मिळत, असं आमचं ग्रामस्थांचं काय पत्रव्यवहार केलाय ग्रामपंचायतीच्या आम्ही माध्यमातून? पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांनी एक लिहून दिलेलं लेटर आहे, मी तुम्हाला ते पण सुपूर्द करतो. त्याच्यात असं लिहिलेलं आहे की तुम्हाला आतापर्यंत झालेलं नुकसान आणि यापुढे पण होणार नुकसान आहे हे आम्ही तुम्हाला कंपनीकडून देतो, असं त्यांनी ग्वाही दिलेली आहे. पण अद्याप काय त्या संदर्भात 5 महिने झाले कुठलाही कारवाई वगैरे? आता कारवाई म्हणजे आम्ही सर्व कलेक्टर, प्रांत, तहसील, SP ऑफिस आणि आमच्या या विभागातलं पोलीस स्टेशन यांना पत्रव्यवहार केलेला आहे आत्तापर्यंत. कारण की अगोदर त्यांनी जी आम्हाला ग्वाही दिलेली आहे त्याच्यात ते खरी उतरलेलं नाही मिळत. आणि त्यामुळे ग्रामस्थांनी एवढ्या दिवस झाले, आता 15 दिवस झाले, त्यांनी एजन्सी द्यायला सांगितले आहे. ती पण आम्ही जर लवकरात लवकर एजन्सी देऊन त्यांची एक एजन्सी घेऊन आणि ते सर्वे लवकरात लवकर एवढंच सांगितलं त्यांनी फक्त आम्हाला. नक्कीच ठोस असं आश्वासन दिलेलं नाही आहे. काही तरुण आहेत. काय तुझं नाव? माझं नाव तेजस एकनाथ पाटील, जलसार दर्शतपाडा. काय तुम्हाला वाटतं याच एकंदरीत? आम्हाला तरी वाटतं की त्यांनी जी 65 घरांची लिस्ट दिलेली आहे त्या 65 घरामध्ये त्यांनी जे व्हॅल्युएशन दिलेलं आहे ते आम्हाला फक्त क्रॅकसाठी दिलेलं आहे. पण आमचं जे घर आहे ते खालतून पूर्ण RCC हळलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही कितीही क्रॅक्स भरल्या तरी त्या क्रॅक परत जशा जाणारच आहेत. आणि आम्ही पूर्ण आयुष्याची कमाई या घरामध्ये टाकलेली आहे. आणि हे जर खालतून जर पाया हल्लेला असेल तर त्याच्यावरती जरी परत भिंत बांधली तरी ते आम्हाला तरी नाही वाटत की ते राहील. काय एकंदरीत ग्रामस्थांचं म्हणणं आहे या संपूर्ण प्रकरणात? आमची तरी इच्छा अशी आहे की आमच्या गावात जेव्हा बुलेट ट्रेनचं काम चालू झालं त्याच्या आधी आमच्या गावात असा कुठलाही पराक्रम झाला नव्हता की घरांच्या तड्या जाणं किंवा घरं हलणं, असं कधीच झालं नव्हतं. हा पराक्रम आमच्या गावात तेव्हा झाला जेव्हापासून बुलेट ट्रेनचं काम चालू झालेलं आहे. काय मागणी आहे किंवा पुढची दिशा काय? आमची मागणी एवढीच असेल की आमच्या घराच्या व्हॅल्युएशननुसार आम्हाला पैसे मिळावे किंवा त्यांनी आमचं पूर्ण घर रिस्ट्रक्चर करून द्यावं. अन्यथा जर समजा योग्य तुमचं समाधान झालं नाही तर? योग्य जर आमचं समाधान झालं नाही तर आमच्या गावातल्या लोकांना एकच उपाय आहे की आम्हाला आंदोलन करावं लागेल ह्या प्रोजेक्टसाठी. आम्हाला या प्रोजेक्टसाठी आमचं काही असं इच्छा नाही आहे की हा प्रोजेक्ट बंद करावा, ह्याचं काम बंद करावं. आम्हाला उलट आनंद आहे की आमच्या गावातून एक आपल्या PM साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट जातो आहे. आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे. पण जर या गोष्टीने जर आमची घर तुटत असतील, आम्ही बेघर होत असतील, आम्ही रस्त्यावरती येत असतील तर मग आम्हाला आंदोलन करणं अनिवार्य आहे. नक्कीच पंतप्रधानांचा ड्रीम प्रोजेक्ट आमच्या गावातून जातो याचा आनंद असला तरी जर आमची घरं तुटत असतील तर त्यासाठी आंदोलन करावं लागेल असा इशारा देखील या जलसार गावकऱ्यांनी दिला आहे. NDTV मराठीसाठी नावेद शेख सोबत मनोज सातवी, सफाळे, मनोर.